सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो. तर आजच्या भागामध्ये धैर्यकडे आता सगळेजण त्याला बोलत असतात, पालखी खाली ठेवा, पालखी खाली ठेवा. पण धैर्य आता पालखी खाली ठेवत नसतो. तो म्हणतो की नाही, मला माझ्या बायकोला पूर्ण बरं करायचं आहे. तिथले भाविक म्हणतात की हो, बरी होईल तुमची बायको, पण तुम्ही पालखी खाली ठेवा. अहो, तुम्हाला चक्कर आले किंवा तुमच्या हातातून पालखी निसटली तर देवीचा अपमान होईल, त्यामुळे तुम्ही पालखी खाली ठेवा अगोदर. तर आता धैर्य म्हणतो की नाही नाही, मी असं नाही करू शकत, असं म्हणतो. आणि आता धैर्य पालखी खाली ठेवतच नाही. तेवढ्यात आता ते लोक त्याच्याकडून पालखी घेतात आणि धैर्य स्वतःला चापकाने मारत असतो. तर इकडे आता यांना परागला त्यांना कळतं की सावी तिच्या रूममध्ये नाही आहे. तर ते बघा धैर्याला सांगायला येतात. धैर्याला सांगतात असंच झालं आहे. धैर्य आता लगेच येऊन पळत येतो हॉस्पिटलमध्ये. तर इकडं दामिनी ते देवासमोर उभा असते आणि आता लगेच जो नाना असतो तो विचारतो की सावी तिच्या रूममध्ये नाही आहे, म्हणजे मॅडमचं काम झालं आहे वाटतं. आणि तो आता त्या मॅडमकडे येतो, म्हणतो की मॅडम तुमचं काम झालं आहे का? तर आता लगेच दामिनी म्हणते की कशाचं काम झालं? अरे काय झालं माहिती का तिथे? मी सावीच्या रूममध्ये इंजेक्शन द्यायला गेले. सावी संपणारच होती, इंजेक्शन देणारच होती. तेवढ्यात तिथे मला असं खूप घाबरल्यासारखं आलं. कोणाच तरी सावली खिडकीत पडल्यासारखं दिसलं. मी बघितलं. मग एक महिला माझ्याजवळ आली, नऊवारी साडी ते घालून, आणि खूप डेंजर होतं. आणि हे सगळं सांगत असते. ती म्हणत असते की हे बघ, काय गं, माझ्या पोरीला असं कोणीच वेगळं नाही करू शकत. अगं, एवढा जीव एकमेकात त्यांचा दोघांचा, तू त्यांना वेगळं करायला निघली, असं तू कधीच नाही करू शकत, एवढं मोठं पाप, असं म्हणत असते. आणि आता दामिनी तिथून आता घाबरून निघून जाते. तर इकडं सावी पण ते बोलायला लागल्यासारखं तिलाच भास होतो. दामिनी बाहेर निघून जाते. हे सगळं ती नानाला सांगते. नाना म्हणतो आता काय करायचं आपण? तर ती म्हणते की शुद्ध राहण्यास आधी काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला, असं म्हणते. आणि इकडे आता जो धैर्य आहे तो हॉस्पिटलमध्ये पळत येतो. डॉक्टरांना विचारतो, कुठं आहे माझी सावी? सांगा मला लवकर, चला, मला माझी सावी पाहिजे आहे, मला नाही माहिती, रूममध्ये सावी नाही आहे. तर डॉक्टर म्हणतात की तुम्ही शांत व्हा, हे बघा आम्ही शोधतोय त्यांना, कुठे गेलाय ना काय माहिती, आम्हाला पण नाही सांगता येणार. इकडे तिकडे सगळीकडे सगळेजण शोधत असतात पण कुठेच सापडत नाही. तर इकडे भाऊन ते खूप रडत असतात. भाऊ म्हणत असतात की माझा मधुसूदन गेला, पण त्याची जागा आता आयुष्यात कुणीच नाही घेऊ शकत. त्याची शेवटची इच्छा होती की त्याच्या पुरीच्या हाताने त्याचे हे सगळे विधी झाले पाहिजे, सगळं त्याच्या पुरीच्या हाताने झालं पाहिजे. पण हे सगळं काही शक्य नाही, मला त्याची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे, असं भाऊ बोलत असतात. तर केतन म्हणतो, भाऊ मी आहे ना? तर भाऊ म्हणतात नाही, तू नाही, मला तोच पाहिजे, तीच पाहिजे आहे सावी, असं म्हणत असतात. आणि इकडे आता लगेच जी सावी आहे, सावी ती एका कॉट खाली जाऊन बसते. आणि आता ते जाऊन बसल्यावरती आता नर्स आणि त्या तिला शोधत असतात. आणि नर्स आणि त्या तिला बघतात. तेवढ्यात नर्स तिला तिच्या खाली बघतात. आणि आता जो धैर्य आहे तो वाकत असतो. म्हणतो, सावी तुम्ही काय करता इथे? मी किती घाबरलो होतो, कसं काय गायब झालता तुम्ही? तर आता लगेच ती म्हणते की हे बघा, असं काय करताय? आणि आता म्हणत असते की तुम्ही शांत व्हा, हे बघा सावी माझ्याशी बोला ना. तर सावी आता काहीच बोलत नाही. सावी, हो, सावी घाबरते खूप धैर्याला आणि म्हणते की नाही नाही, असं करते ती की खूप घाबरल्यासारखं, तिच्या अनोळखी असल्यासारखं. तिथे नर्स येते. नर्स म्हणते तुम्ही शांत व्हा. अहो, तुम्ही बाजूला हवं बरं. तर आता लगेच धैर्याला बाजूला करते आणि ती सावीजवळ जाते. कारण सावीला पहिलं काहीच आठवत नसतं, तिची याददाश्त गेली असते. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय टीचर असणार आहे बघायला. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.